नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे के आर परशुरामकर सर. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, दॅट इज लर्न विथ खेमराज सर. मित्रांनो, इयत्ता 10वीच्या इंग्लिशच्या टेक्स्टबुक मधील आपण ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड ह्या लेसन बद्दल एका पहिल्या व्हिडिओमध्ये आपण काही भाग शिकलेलो आहे आणि आज आपण दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून उर्वरित भाग आपण या ठिकाणी सुरू करत आहोत. टायटल आहे ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. इथपर्यंत आपण पहिल्या पार्टमध्ये, व्हिडिओच्या पहिल्या पार्टमध्ये आपण शिकलेलो आहे. त्यानंतर आपण आता पुढील भागाला आपण सुरुवात करायची. I glanced towards the roof of the clubhouse and I saw something horrible. A big male langur, apparently the leader of its group, was holding a baby langur on its hand and mercilessly beating it all over with a definite intent to kill. या ठिकाणी नॅरेटर सांगतोय की I glanced towards the roof of the clubhouse. लेखक जो पुस्तक बाजूला ठेवून तिकडे जो त्याला काहीतरी बाहेर आवाज आला होता, त्या आवाजाच्या दिशेने तो म्हणजे पाहायला गेला होता. तर या ठिकाणी लेखक सांगतोय आता पुढे की आय ग्लॅन्स टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस. त्यांचं जे बाजूचं क्लब हाऊस होतं, त्या क्लब हाऊसच्या छताकडे एक त्याने नजर टाकली, टक लावून पाहिलं त्यांनी. तर लेखकाला काय दिसलं की सम हॉरिबल, त्या ठिकाणी एक खूप भयानक असं चित्र त्याला पाहायला मिळालं लेखकाला. की ते भयानक चित्र कशाबद्दल होतं, तर अ बिग मेल लंगूर, एक खूप मोठा मेल लंगूर म्हणजे नर वानर. अपॅरंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप. अपॅरंटली म्हणजे जसं लोकांना माहिती आहे की लोक म्हणतात त्याप्रमाणे, म्हणजे लोकांचा समज आहे त्यानुसार की द लीडर ऑफ इट्स ग्रुप म्हणजे लोकांना वाटते की खूप म्हणजे जो मोठा वानर जो असतो, बंदर जो असतो मेल, तर हा मेल बंदर म्हणजे जो नर वानर असतो तो त्या ग्रुपचा लीडर असतो असं लोकांना वाटते किंवा समज आहे. तर त्या समजुतीनुसार त्या मेल लंगूरने काय केलं होतं की वाज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड्स. आपल्या हातामध्ये त्याने एक बेबी लंगूर म्हणजे वानराचं छोटं पिल्लू त्याने पकडलेलं होतं. अँड मर्सिलेसली बीटिंग इट ऑल ओव्हर विथ अ डेफिनिट इंटेंट टू किल. आणि अगदी निर्दय त्याने, मर्सिलेसली मीन्स विदाउट एनी काइंड, म्हणजे कुठलीही दयामाया न राखता, मर्सिलेसली तो त्या बेबी लंगूरला चावा घेत होता. बीटिंग इट ऑल ओव्हर विथ अ डेफिनिट इंटेंट टू किल. आणि तो चावा घेत असताना त्याचा उद्देश काय होता, तर त्याला मारून टाकण्याचा उद्देश होता. डेफिनिट इंटेंट टू किल म्हणजे अगदी त्याला मारण्याच्या उद्देशाने तो त्या ठिकाणी त्याला चावा घेत होता. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर लेझर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप वेअर स्कॅटर्ड ऑन द रूफ्स ऑफ द बिल्डिंग्स नियर बाय वॉचिंग द बेबी बीइंग किल्ड. तर त्या ठिकाणी काय झालं की त्या बेबी लंगूरची म्हणजे त्या छोट्याशा त्या वानराच्या पिल्लूची जी आई होती ती निराधार होती. हेल्पलेस म्हणजे निराधार, तिला आता कुणाची काही मदत नव्हती. तर अशा वेळी तिनं काय केलं की आणि तिच्या सोबतीला अदर लेझर मेंबर्स आणि त्यातले त्या ग्रुपमधले त्या वानराच्या झुंडामधले जे इतर सदस्य होते ते सर्व काय करत होते, स्कॅटर्ड ऑन द रूफ्स ऑफ द बिल्डिंग्स नियर बाय. आजूबाजूला ज्या काही बिल्डिंग्स होत्या, ज्या इमारती होत्या, त्या इमारतींच्या रूफ्सवरती, त्या छपरांवरती ते स्कॅटर्ड झाले. स्कॅटर्ड म्हणजे विखुरले गेले इकडे तिकडे, म्हणजे भयभीत होऊन सगळीकडे ते पळाले असं म्हणायला हरकत नाही. वॉचिंग द बेबी बीइंग किल्ड. आणि ते सगळे काय पाहत होते, तर त्या छोट्या बाळाला मारत असताना ते पाहत होते. म्हणजे तो मारला जात होता त्या मेल लंगूर कडून. तर तो जो काही देखावा होता ते निरागस म्हणजे आई आणि
बाकीचे इतर मेंबर्स ते सगळं फक्त पाहत होते. I recall the terrible custom in the animal clan according to which a dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. मग लेखक पुढे सांगतो की त्या ठिकाणी मला एका गोष्टीची किंवा एका प्राण्यांच्या जातीमध्ये असलेली जी काही परंपरा आहे, कस्टम आहे, त्याची आठवण झाली. कुठली तर अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट मेल, ती जी काही परंपरा प्राण्यांची असते त्यांच्यामध्ये जी काही पद्धत असते त्या पद्धतीनुसार काय होत असते की डॉमिनंट मेल म्हणजे जो त्या समूहातला त्या ग्रुपमधला जो प्रमुख मेल असतो म्हणजे नर असतो तो युज्युअली बहुधा काय करतो, डज नॉट अलाउ अनादर मेल बेबी. तो जो मेल असतो आणि तो डॉमिनंट असतो म्हणजे तो प्रभावशाली असतो, त्या ठिकाणी बलशाली असतो. तर तो काय करत नाही की अनादर मेल बेबी म्हणजे त्या ग्रुपमधले त्या कळपातील इतर दुसरे काही मेल बेबी असतील म्हणजे नर बेबी असतील, पिल्लू असतील किंवा ऍडल्ट म्हणजे तरुण सुद्धा असतील, परंतु जर ते मेल असतील म्हणजे नर असतील तर त्यांना तो सर्वाइव्ह करू देत नाही, म्हणजे त्यांना तो जगू देत नाही विदिन इट्स ग्रुप्स, त्यांच्या त्या समूहामध्ये किंवा त्या कळपामध्ये. दुसऱ्या कुठल्याही नर वानराला किंवा नर बेबीला तो जो डॉमिनंट मेल असतो ज्याचं त्या कळपावरती अधिपत्य असते तो त्यांना जगू देत नाही, मारून टाकतो. का बरं तो मारत असेल? कारण की त्याला त्या कळपाचा प्रमुख राहायचा असतो, त्या कळपाचा त्याला लीडर म्हणून त्याला बनून राहायचं असते आणि म्हणून तो दुसऱ्यांना जिवंत ठेवत नाही. तर अशी ही एक भयानक भीतीदायक अशी निर्दयतेची रीत किंवा पद्धत प्राण्यांच्या जातीमध्ये असते आणि या गोष्टीची आठवण लेखकाला, निवेदकाला, नॅरेटरला त्या ठिकाणी झाली. पुढे पाहू. विदाउट लुझिंग एनी टाइम I gathered a stout stick in one hand and hurled a piece of stone at the marauding langur. मग लेखकाने काय केलं त्या ठिकाणी की वेळ वाया न जाऊ देता, कुठलीही वेळ न दवडता त्यांनी काय केलं, आय गॅदर्ड अ स्टॉट स्टिक. एक स्टॉट म्हणजे अगदी एक सरळ अशी काठी घेतली, कुठून तरी ती घरून आजूबाजूला असेल पडलेली पाहिली आणि ती उचलली आणि ती पकडली एका हातामध्ये इन वन हँड अँड हर्ल्ड अ पीस ऑफ स्टोन ऍट द मॉरल्डिंग लंगूर. आणि दुसऱ्या हाताने त्या जो काही तो निर्दय असा वानर होता की जो त्या बेबीवरती ज्याने अटॅक केलेला होता त्या आणि इवन तो नॅरेटर वरती सुद्धा अटॅक करायच्या तयारीत होता. तर त्याच्यावरती नॅरेटरने, लेखकाने एक पीस ऑफ स्टोन म्हणजे दगडाचा एक छोटा तुकडा म्हणजे एका हाताने दगड मारतोय आणि दुसऱ्या हातामध्ये लांब काठी त्यांनी घेतलेली आहे त्या मेल लंगूरला घाबरवण्यासाठी. द लंगूर वॉज सो इन्फ्युरेटेड दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट. आणि हा जो काही असॉल्ट म्हणजे हा जो काही हल्ला कोणी केला, नॅरेटरने त्या मेल लंगूरवरती केला, त्या हल्ल्याचा किंवा त्या हमल्याचा कुठल्याही प्रकारे त्या हल्ल्याची तसदी म्हणजे त्या अटॅकची, त्या असॉल्टची तसदी त्या लंगूरने घेतली नाही. म्हणजे याचा अर्थ काय की तो इतका इन्फ्युरेट झालेला होता, तो इतका म्हणजे उग्र झालेला होता की त्याने त्या ठिकाणी त्या बेबीला मारण्याच्या त्या नादामध्ये इकडून लेखक किंवा नॅरेटर त्याच्याकडे काठी भिरकावतोय, दगड भिरकावतोय, पण त्या अटॅककडे त्याने कुठल्याही प्रकारचा लक्ष दिला नाही. बट देन आय स्टार्टेड थ्रोविंग मोर स्टोन. परंतु मग लेखकाने काय केलं की तो लक्ष देत नाही म्हणून आणखी अजून अधिकाधिक दगड त्याला भिरकावून मारायला सुरुवात केली. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज्ड हर पीच ऑफ क्राय. आणि एवढंच नाही तर त्या ठिकाणी जे गल्लीतील कुत्रे होते, मोहल्ल्यातील डॉग्स होते, त्यांनी सुद्धा त्यांची भूमिका बजावली. त्यांनी सुद्धा त्यांचा जो पिच ऑफ क्राय होता म्हणजे त्या कुत्र्यांचा ओरडण्याचा जो भुंकण्याचा जो आवाज होता त्या
बंदराला पाहून, तर तो सुद्धा त्यांनी वाढवला. आता तिकडे मेल लंगूर त्या छोट्या बेबीला मारण्याचा प्रयत्न करतोय आणि इकडे कुत्रे जमा झालेले आहेत, ते सुद्धा भुंकत आहेत. तर तुमच्या लक्षात आलेलं असेल कुत्रे का भुंकत आहेत, तर त्यांना वाटते की त्या मेल लंगूरने त्या बेबीला सोडावं किंवा मारलं, आणि जर समजा हे त्याच्या पाठी मागे जर लागून राहिले तर काय होईल की तो सोडून देईल, आणि त्यांनी सोडले की इकडे कुत्र्यांची शिकार आहे तीच होणार, जमणार आहे, आणि त्याच्यामुळे ते भुंकत आहेत. कारण की कुत्र्यांना देखील वाटते की ते आपल्याला खायला, त्या बेबीला त्याचं मांस खायला मिळावं कुत्र्यांना, असं कुत्र्यांचं देखील असू शकते, आणि त्यामुळे ते सुद्धा खूप भुंकत आहेत. त्यानंतर पुढे द चेन सर्कमस्टान्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स फोर्स्ड द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द वरांडा. The chance circumstances and the sudden unexpected attack from unknown quarters forced the langur to drop the baby from the sloping of roof over the veranda. मग ती परिस्थिती त्या ठिकाणी थोडी बदलली, कारण जिकडून तिकडून त्या बंदरावरती थोडा सगळ्यांची नजर गेली, कुत्रे भुंकत आहेत, लेखकाचा प्रयत्न सुरू आहे, आणि त्याच्यामुळे परिस्थिती थोडी बदलली आणि लगेच एका दुसऱ्या म्हणजे कोपऱ्यातून त्याच्या अनएक्सपेक्टेड अटॅक सुद्धा त्याच्यावरती त्या मेल लंगूरकडे झाला, आणि त्याच्यामुळे त्या मेल लंगूरला तो जो बेबी आहे त्या बेबीला सोडून द्यावं लागलं. कुठे? फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द वरांडा. त्या इमारतीचा जो वरांडा होता बिल्डिंगच्या, त्या वरांड्याच्या स्लोपवरती म्हणजे त्या उतारावरती त्याने रूफच्या उतारावरती त्या बेबी लंगूरला सोडून दिलं किंवा सोडून द्यायला त्याला भाग पडलं. पुढे द बेबी वॉज लिस्टलेस. आता तो जो बेबी लंगूर होता तो आधीच भयभीत झालेला होता, आणि त्याला त्या मेल लंगूरने मोठ्या वानराने पकडलेलं होतं, आणि त्याच्यामुळे तो मरणावस्थेमध्ये म्हणजे पोचलेला होता, आणि त्याच्यामुळे तो काही कुठल्याही प्रकारची हालचाल नाही करत होता. विदाऊट एनी एनर्जी, त्याच्या शरीरामध्ये ताकद राहिली नव्हती, शक्ती राहिली नव्हती. अँड अपियर टू बी डेड. आणि अगदी इतका निस्तेज दिसत होता की जणू काही तो मरणप्राय झालेला होता. म्हणजे पाहिल्यावर असं वाटायचं की तो मेलेलाच आहे की काय, आता इतकी त्याची वाईट अवस्था झालेली होती. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रीव मॅनिफोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल अँड मील. आता काय झालं की जसं त्या मेल लंगूरने त्या रूफवरून त्या बेबी लंगूरला जसं त्या मेल लंगूरने मोठ्या वानराने सोडलं आणि तो घरंगळत खाली येऊ लागला, त्याच वेळी त्याच क्षणी त्याची म्हणजे त्याचे जे शरीर आहे किंवा त्याची बॉडी खाली घसरत खाली येत आहे, आणि अशा वेळी एक्साइटमेंट वाढली. कोणाची? द पॅक ऑफ डॉग्स. पॅक ऑफ डॉग्स, पॅक हा कलेक्टिव्ह नाऊन आहे बघा या ठिकाणी. पॅक ऑफ डॉग्स म्हणजे कुत्र्यांचा जो झुंड होता त्यांची एक्साइटमेंट खूप वाढली. ती कशासाठी? ग्रीव मॅनिफोल्ड. मॅनिफोल्ड म्हणजे मोर अँड मोर, म्हणजे खूप प्रमाणात त्यांची ती एक्साइटमेंट उत्तेजना वाढली. ऍट द प्रॉस्पेक्ट ऑफ, प्रॉस्पेक्ट म्हणजे फ्युचर बेनिफिट, म्हणजे आता पुढे आपल्याला काहीतरी फायदा होत आहे, आणि तो कुठला? ऑफ अ गुड किल अँड मील. एक अतिशय चांगली शिकार आणि एक चांगलं भोजन आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. या उत्सुकतेनं त्या ठिकाणी म्हणजे त्यांचे त्या कुत्र्यांच्या झुंडाची सुद्धा त्या ठिकाणी उत्तेजना दिसून आली. कीपिंग द डॉग्स ऍट द बे विथ अ स्टिक, आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स टेल जस्ट ॲज इट ट्रिप्ड ओव्हर द एज ऑफ द टाइल्ड रूफ. मग आता नॅरेटरने काय केलं की त्या कुत्र्यांना त्याच्या नॅरेटरच्या हातामध्ये असलेल्या लाठीने त्या कुत्र्यांना एका बाजूला त्यांनी अडवून धरलं, ठीक आहे, आणि मग मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स टेल, आणि लगेच त्यांनी तो जो छपरावरती घरंगळत बेबी लंगूर येत होता म्हणजे फेकल्या त्यांनी सोडल्यानंतर, तर त्यांनी कसा बस त्या बेबी लंगूरची टेल म्हणजे जी शेपटी आहे ती शेपटी त्यांनी पकडली. जस्ट
ॲज इट टिप्ड ओव्हर द एज ऑफ द टाइल्ड रूफ. म्हणजे घराचं ते छप्पर आहे, त्या बिल्डिंगचं छप्पर आहे आणि त्या छप्पराच्या अगदी शेवटच्या टोकाला तो घरंगडत त्या ठिकाणी बेबी लंगूर पोहोचला आणि तेवढ्यातच त्यांनी लगेच त्या काठावरतीच त्याच्या शेपटीला पकडून त्या बेबी लंगूरला त्यांनी आपल्या हातामध्ये घेतलं. आणि त्यावेळी मात्र जे कुत्रे तिकडे तयारच होते की ती शिकार आयतीच आपल्याला मिळणार आहे, तर त्या कुत्र्यांना मात्र नॅरेटरने त्या ठिकाणी लाठीच्या मदतीने त्यांना बाजूला करून ठेवलं. म्हणजे लाठीच्या भीतीने ते थोडे दूरच राहिले. द बेबी अपियर्ड इनर. आता त्या बेबी लंगूरची काय अवस्था झाली होती बघा. यावरती तुम्हाला ऍक्टिव्हिटीमध्ये विचारलं जाऊ शकते. हे माझ्या ऍक्टिव्हिटी शीटमध्ये मी टाकलेलं आहे. या लेसनवरती मला वाटते 6 ऍक्टिव्हिटीज मी तयार केलेल्या आहेत फॉर 10 मार्क्स. 10 मार्काचे जे पॅसेज आपल्याला विचारले जातात, तर असे 6 पॅसेज तयार करून 6 ऍक्टिव्हिटी शीट मी याच्यावरती काढलेल्या आहे. तुम्हाला हव्या असतील तर मी माझा व्हॉट्सअप नंबर देत आहे, तुम्ही मला मेसेज करू शकता, त्या मिळून जातील पीडीएफ फॉर्म मध्ये. अँड लाईफलेस. आता त्याची काय अवस्था झाली, तर द बेबी अपियर्ड इनर्ट. इनर्ट म्हणजे पॉवरलेस, मोशनलेस, अगदी शक्तीहीन झाला आणि मोशनलेस, कुठली हालचाल सुद्धा करू शकत नव्हता. अँड लाईफलेस. लाईफलेस म्हणजे अगदी मरणासन्न अवस्थेमध्ये तो गेलेला होता. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. आणि तो जो बेबी आहे लेखकाच्या हातामध्ये सापडला आणि लेखकाने पाहिलं तर खरोखरच तो मेल बेबी होता. मग आता त्याला का बरं त्यांनी मारायसाठी पकडलं होतं, कारण की हा मेल बेबी होता. म्हणजे लेखकाला जी काही कस्टम आठवली, जी प्राण्यांच्या जातीमध्ये असते, ती परंपरा, जी पद्धत ती आठवली, ती अगदी खरी ठरली. कारण की तो बेबी लंगूर तो मेल होता, नर होता आणि म्हणूनच त्याला जिवंत ठेवायचे नाही, आपल्या कळपामध्ये त्याला राहू द्यायचे नाही. कारण तो मोठा झाल्याच्या नंतर तो त्या कळपाचा लीडर बनेल आणि मग हा जो आज लीडर आहे ह्याचं काही त्या ठिकाणी साम्राज्य चालणार नाही. आणि म्हणून आपले अधिपत्य, आपले साम्राज्य टिकवून ठेवण्यासाठी त्या ठिकाणी तो दुसऱ्यांना मारत असतो. तर खरोखरच लेखकाने पाहिलं तर तो बेबी लंगूर हा मेल होता, म्हणजे तो नर जातीचा होता. मग पुढे काय झालं बा. बाय दिस टाइम. मग आता एवढ्या वेळात काय झालं, माय पॅरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑन टू द वरांडा. मग लेखकाचे जे पॅरेंट्स होते, आई वडील होते, आणि सिस्टर्स त्यांच्या ज्या बहिणी होत्या त्या घरी होत्या, तर त्या सुद्धा एवढ्या वेळात त्या ठिकाणी वरांड्यामध्ये येऊन पोहोचलेल्या होत्या. इतक्या वेळी का बरं, कारण की ही जी काही आरडाओरडा सुरू होती, हा जो काही कमोशन होता, आवाज होता, हा तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचला. आणि काय झालं बाबा घराबाहेर म्हणून ते सुद्धा बाहेर पडले. अँड वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. आणि ही जी काही त्यांची बचाव मोहीम होती, कोणाची, नॅरेटरची. नॅरेटर जे काही त्या बंदराला वाचवण्याच्यासाठी हातात घेतलेली त्याची जी मोहीम होती, त्या मोहिमेचे निरीक्षण किंवा विटनेसिंग म्हणजे या घटनेचे ते साक्षीदार बनले. सम ऑफ अवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. आणि नॅरेटर सांगतो की आमच्या मोहल्ल्यातील काही शेजारी ते सुद्धा त्या ठिकाणी जमा झाले होते, गोळा झालेले होते इन द डिस्टन्स, परंतु ते थोड्या दूर अंतरावर होते. आता काही लोक असे काही घटना घडत असतात, तर अशा वेळी लोक तर जमा होतात, परंतु एखादाच व्यक्ती पुढे जाऊन त्या घटनेमध्ये आपली जे मानसिकता त्या ठिकाणी मदतीची दाखवतो किंवा आपल्या व स्वतःला त्या रिस्क मध्ये गुंतवून तो मदत करत असतो. परंतु पाहणारे मात्र त्या ठिकाणी शेकडो असतात, ते फक्त पाहतच राहतात. आजकाल तर असं आहे की थोडं काही कुठे झालं तर मोबाईल शूटिंग, व्हिडिओ केलं जाते आणि मदतीचा हात देण्यापेक्षा त्याला मरताना कसं काय फील होते किंवा त्याला काय वेदना होतात, तो कसा तडफडतो, हे त्या व्हिडिओच्या माध्यमातून शूटिंग करून दाखवलं जाते आणि पुढे पाठवलं जाते. तर मित्रांनो, हे काही योग्य नाही. आपण अशा वेळी समयसूचकता दाखवून त्या ठिकाणी मदतीला गेलो पाहिजे. तर त्या ठिकाणी लेखक सांगतो की नेबर्स, शेजारी सुद्धा भरपूर त्या ठिकाणी गोळा झाले होते, परंतु ते थोडे दूर अंतरावर होते आणि लेखकाने मात्र या कामगिरीमध्ये पूर्ण आपली
भूमिका बजावली. मग पुढे आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड. आता नॅरेटरने त्या बेबी लंगूरला तर पकडलं, परंतु पुढे केलं काय, आणि त्याला पकडल्याच्या नंतर त्या बेबी लंगूरची जी मदर होती किंवा बाकी इतर जे काही त्यातले मेल फिमेल जे काही कोणी सदस्य मेंबर्स असतील, तर त्यांचं काय झालं की त्या बेबी लंगूरला त्यांनी काय केलं, बॅकयार्ड म्हणजे मागच्या अंगणामध्ये घेऊन गेले नॅरेटर. अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप. आता लेखकाच्या घरी पोल्ट्री कूप म्हणजे त्या ठिकाणी कोंबड्यांच्या खुराळ होता. जसं आपण कोंबड्या घरी असतात आणि त्यांना झाकण्यासाठी जे काही आपण त्या ठिकाणी एखादं ज्याला आपण आपल्या झाडीपट्टी भाषेमध्ये बेंडवा म्हणतो, त्यांना झाकून ठेवण्यासाठी झाका, तर तो असते, खुराळा म्हणतात त्याला शुद्ध शब्दामध्ये भाषेमध्ये. तर त्या पोल्ट्री कूप मध्ये म्हणजे कोंबड्यांच्या खुराळ्यामध्ये फ्लोअरवरती छपरा म्हणजे त्या ठिकाणी त्या बेबी लंगूरला हळूवार त्या ठिकाणी लेखकाने नेऊन म्हणजे नॅरेटरने निवेदकाने नेऊन ठेवले. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बीट मार्क्स अँड स्क्रॅचेस. आता त्या बंदराने इतकेच चावे घेतले होते, त्याला एवढाच चावून चावून जखमा केल्या होत्या की त्याची बॉडी, त्याचे पूर्ण शरीर फुल ऑफ डीप बाईट्स मार्क्स, संपूर्ण शरीरावरती खूप खोल खोल चावलेल्या जखमा आणि स्क्रॅचेस ओरबाडलेल्या त्या ठिकाणी जखमा होत्या. आता जखमा असतील तर त्यातून ब्लड सुद्धा वाहू लागलं. तर ब्लड वॉज उझिंग फ्रॉम सम ऑफ द वाउंड्स. त्यातल्या काही जखमांमधून तर अगदी रक्ताच्या धारा म्हणजे वाहनं सुरू होत्या. द बेबी रिमेड मोशनलेस. आणि अशा अवस्थेमध्ये तो जो बेबी लंगूर होता तो मोशनलेस म्हणजे अगदी गतिहीन झालेला होता. तो हालचाल कुठल्याही प्रकारची करू शकत नव्हता. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वाउंड्स अँड स्टॉप ब्लिडिंग. मग आता या कामामध्ये लेखकाला मदत करण्यासाठी त्याच्या फॅमिली मेंबर्सने काय काय केलं, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. A2 ऍक्टिव्हिटीमध्ये फॉर 2 मार्क्स. ठीक आहे. तर त्याच्या पॅरेंट्सने काय केलं, वडिलांनी काय केलं, लेखकाने काय काय केलं. तर माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड. त्यांच्या वडिलांनी फर्स्ट एड जे असते प्राथमिक उपचार जे आपण घरी करतो ते फर्स्ट एड आणलं, लेखकापर्यंत आणून दिलं. कशासाठी, टू क्लीन द वाउंड्स, त्याच्या जखमा धुवून काढण्यासाठी, अँड स्टॉप द ब्लिडिंग, त्याचं जे वाहणारं रक्त होतं ते बंद करण्यासाठी फर्स्ट एड किट लेखकाला आणून दिली त्यांच्या वडिलांनी. पुढे आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रिदिंग. आणि मग लेखकाच्या लक्षात आलं, त्याचे थोडं धुणं पुसणं केल्यानंतर लेखकाच्या लक्षात आलं की हा जो बेबी लंगूर आहे त्याचं ब्रिथिंग चालू आहे, त्याचं श्वासोश्वास सुरू आहे. आणि ते कळल्याबरोबर लेखकाला थोडासा दिलासा वाटला, मन त्यांचं हलकं झालं. इवन दो हिज ब्रीथ्स वेअर शॅलो. आता मात्र ब्रीथिंग तर चालू होती, श्वासोश्वास सुरू होता, परंतु त्याचा श्वास कसा सुरू होता, अगदी शॅलो म्हणजे हळूवार. आणि कदाचित परिस्थिती अशी होती की तो वाचतो की नाही वाचणार, परंतु तो जिवंत आहे, त्याचा थोडाफार श्वास सुरू आहे, एवढं लेखकाला कळलं आणि लेखकाचा जीवात जीव आला. पुढे बघू. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टील. आता लेखकाने काय केलं, थंड पाण्याच्या पट्ट्या तयार केल्या, कपड्याच्या पट्ट्या, आणि त्या थंड पाण्यामध्ये बुडवून त्या बेबीच्या शरीरावरती त्या ठेवणं चालू केल्या. आणि त्याच्यामुळे त्याला थोडंसं मुवमेंट करायला म्हणजे थोडंसं हालचाल करायला झालं, म्हणजे थोडासा तो सुस्तावला म्हणू आपण. अँड आफ्टर अ फ्यू शॅकी अटेम्प्ट्स. आणि मग त्याने काही अशी धडपड केली, शॅकी अटेम्प्ट्स म्हणजे थोडी धडपड केली, आणि त्या धडपडीनंतर ही सॅट अप, मग तो उठून उभा झाला. म्हणजे काही वेळानंतर तो थोडासा रिलॅक्स झाला आणि मग तो उठून उभा झाला. ही वॉज इन द स्टेट ऑफ शॉक. आणि त्याची मानसिक अवस्था कशी झाली होती, तर शॉक म्हणजे त्याला अगदी धक्का बसला होता, कारण की डोळ्यापुढे त्याने मृत्यू पाहिलेला होता आणि मृत्यूच्या दारातून तो परत आलेला होता, आणि त्याच्यामुळे तो खूप शॉक्ड होता. अँड स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लीफ इन द विंड. आणि जणू काही
वाऱ्याच्या हव्याच्या झोताने जसं एखादा झाडाचं पान हलत असतो त्याप्रमाणे तो थरथर थरथर कापायला लागला किंवा ट्रेमलिंग करायला लागला, म्हणजे तो कापू लागला. हिज टू लिटिल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप विथ टीयर्स. मग त्याचे जे छोटे छोटे लुकलुकणारे दोन डोळे होते ते दोन्ही डोळे सुद्धा काय झाले, वेल्ड अप विथ टीयर्स, ते अश्रूने भरून आले. अँड ही स्टार्टेड टू सोब विथ मफल्ड क्राय. आणि त्याने रडायला सुद्धा म्हणजे हुंदके द्यायला सुद्धा त्यांनी सुरुवात केली. जस्ट लाईक अ ह्युमॅन चाइल्ड वुड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा. जसं काही एखाद्या मनुष्याचं बाळ म्हणजे मूल एखादा भयानक एखादा संकट किंवा एखादी भयावह परिस्थिती तो अनुभवतो आणि मग तो रडायला लागतो, हुंदके द्यायला लागतो, त्याप्रमाणे तो खूप दुःख झाल्यावर जसं एखादा लहान बाळ रडतो त्याप्रमाणे तो हुंदके द्यायला लागला, सोबिंग करायला लागला, रडायला लागला. आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना विच ही ऍक्सेप्टेड विथ हिज अनस्टेडी हँड. मग लेखकाने काय केलं, काय काय प्रयत्न करतोय लेखक, नॅरेटर निवेदक. तर आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना. मग त्याने नॅरेटरने त्याला एक छिलका काढलेला बनाना केड त्याला ऑफर केली, त्याला दिली. हा एक प्रयत्न आहे त्यांचा. विच ही ऍक्सेप्टेड विथ हिज अनस्टेडी हँड. आणि त्याच्या त्या थरथरणाऱ्या एके जागी स्तब्ध न राहणाऱ्या त्याच्या हातांनी त्यांनी तो स्वीकारला छिललेला केळा. अँड बिगॅन टेकिंग हेजिटट बाईट्स. आणि तो त्या दिलेले केळ जे आहे ती केळ तो खाऊ लागला. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर. लेखकाचं लक्ष त्या बाळाच्या त्या बेबीच्या जगण्याकडे किंवा त्याला वाचवण्याकडेच आतापर्यंत त्याचं लक्ष खिळून होतं. बट सडनली, मग तेवढ्यात अचानक काय झालं की सडनली आय हर्ड अन अनकनी फिलिंग ऑफ बिईंग वॉच्ड. आणि लेखकाला त्या ठिकाणी असं थोडासा भास झाला. अनकनी फिलिंग म्हणजे थोडासा ओझरता भास झाला किंवा त्याला कळून चुकलं की आय वॉज बिईंग वॉच्ड. माझ्यावर कुणीतरी लक्ष ठेवून आहे, माझ्याकडे कुणीतरी कटाक्षाने पाहत आहे, हे लेखकाच्या थोडंसं लक्षात आलं. आता ती कोण असेल, तर आय टर्न्ड अवे फ्रॉम द कूप. त्या कोंबड्यांच्या खुराड्यापासून थोडा बाजूला झाला कोण, नॅरेटर. आणि त्याच्या लक्षात आलं. अँड लुक्ड अप. आणि मग त्यांनी पाहिलं वरती, तर त्याला काय दिसलं लेखकाला, देअर सॅट द मदर लंगूर ऑन अवर किचन रूफ वॉचिंग एव्हरी मूव्ह आय मेड. आणि लेखकाने केलेल्या ज्या काही आतापर्यंतच्या हालचाली होत्या, जे काही त्यांनी त्या बेबी लंगूरला वाचवण्यासाठी केलेली मुवमेंट होती, त्या प्रत्येक मुवमेंटकडे, प्रत्येक हालचालीकडे तिथे त्या बेबी लंगूरची जी मदर होती, म्हणजे मदर लंगूर है ना, ती आई त्याची कुठे बसून, किचनच्या रूफवरती, लेखकाच्या घराच्या जे किचन होतं स्वयंपाकघर, त्या स्वयंपाकघराच्या छपरावरती बसून सगळ्या गोष्टी ती पाहत होती. आता ती का पाहत होती, कारण तिला वाटत होतं की तिकडे मेल लंगूर आहे, तो सुद्धा मारण्याच्या कंडिशन मध्ये आहे बेबीला. इकडे कुत्रे भुंकत आहेत, ते सुद्धा खाऊ शकतात. आणि आता या माणसानं पकडलेलं आहे आणि आता कुठे नेतो, आता त्याला मारतो की काय करतो, हे सगळं जे काही आहे ते पूर्ण ती त्या ठिकाणी बसून पाहत होती. सी सिम्पली सॅट देअर क्वाइटली. आता प्राण्यांना देखील कळत असते की आपल्याशी काय घडत आहे. तर लेखकाने त्या बेबी लंगूरला नेल्यानंतर त्याची जे काही त्या ठिकाणी त्यांनी ती सर्व्हिस दिली, त्याला ट्रीटमेंट केली, आणि त्याच्यामुळे तो बेबी लंगूर थोडा सुस्तावला आणि उठून उभा झाला. तर एवढं जे काही पाहिलं मदर लंगूरनं, तर तिच्या लक्षात आलं की माझा बाळ त्या ठिकाणी सुरक्षित आहे आणि त्याला वाचवण्यासाठी हा व्यक्ती प्रयत्न करत आहे, हे तिला कळून चुकलं. कारण की प्राण्यांना देखील भावना असतात, त्यांना कळत असते. ऍज इफ कन्व्हिन्स दॅट, तिची खात्री झाली काय, ऍज इफ कन्व्हिन्स दॅट नो हार्म वॉज बिईंग डन टू हर चाइल्ड. त्या मदर लंगूरची पूर्ण खात्री पटली
की माझ्या बाळाला त्या ठिकाणी कुठलीही इजा होणार नाही किंवा ते काही करणार नाही. मग पुढे काय झालं इतक्या वेळामध्ये, तर मीनव्हाईल द बेबी सेन्स द प्रेझेन्स ऑफ हिज मदर. मग आता तो बेबी लंगूर जो आतापर्यंत लेखकाच्याच ताब्यामध्ये आहे, परंतु त्याच्या लक्षात आलं, त्याला सेन्स झालं, म्हणजे त्याला थोडं ज्ञान मिळालं. काय, त्यानं पाहिलं नाही डोळ्यानं, परंतु कुठेतरी इथे माझ्या आईचे अस्तित्व आहे, माझी आई इथे कुठेतरी जवळ आहे, याचं ज्ञान, याचं सेन्स त्याला, याचा भास त्याला झाला. आणि लगेच स्टार्टेड टू सोब अँड क्राय अ लिटिल लाउडर. आणि लगेच त्या बाळानं आणखी हुंदके द्यायला सुरुवात केली आणि थोडं अधिक मोठ्यानं त्याने ओरडायला सुरुवात केली. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोअर ऑफ द कूप टू अलाव द मदर ऍसेस टू हर बेबी. आणि मग नॅरेटरने काय केलं की त्या मदर लंगूरला त्या ठिकाणी पोचता यावं किंवा आपल्या बाळाची काय अवस्था आहे ती तिला पाहता यावं किंवा त्यालाही आधार देता यावं, यासाठी त्या नॅरेटरने काय केलं की त्यांच्या कूपचं म्हणजे त्या खुराड्याचं जे काही डोअर होतं ते त्यांनी ओपन केलं. इमिडिएटली द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर ऑफ द कूप अँड पिक्ड अप द बेबी इन हर आर्म्स. आता जसं नॅरेटरने ज्या क्षणी त्या मदर लंगूरला अलाव केलं की ती त्या बेबीकडे येऊ शकेल आणि त्याच क्षणी त्या रूफवरून किचनच्या छपरावरून तिने उडी मारली आणि लगेच सरळ कुठे जाऊन पोहोचली, आपल्या बाळाजवळ जाऊन पोहोचली. आणि विदाउट वेस्टिंग एनी टाइम, कुठली वेळ वाया न घालवता, पिक्ड अप द बेबी इन हर आर्म्स, आपल्या बाहुपाशामध्ये तिने म्हणजे आपल्या कुशीमध्ये तिने आपल्या बाळाला पकडून घेतलं. शी गेव द बेबी अ थोरो बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज. आता बाळाला तर तिने कवेत घेतलं, परंतु ती संपूर्ण त्याच्या शरीरावरती थोरो बॉडी इन्स्पेक्शन म्हणजे त्याच्या शरीरावर अगदी नाजूक नाजूक जखमा ती पाहू लागली किंवा कुठे कुठे जखमा झाल्या अशी एक नाजूक नजर ती त्याच्या शरीरावरती फिरवते आणि जखमांची पाहणी ती करत आहे. अँड देन कडल्ड हिम टाइटली इन हर बॉसम. आणि मग अगदी घट्ट तिने त्याला आपल्या छातीशी कुरवाडलं, आपल्या छातीशी घट्ट त्या बाळाला तिने पकडलं. आणि त्यावेळी द बेबी फाउंड ग्रेट सोलॅस इन हर केअरिंग आर्म. आणि त्याच क्षणी त्या बाळाला त्या आईच्या केअरिंग आर्म मध्ये, त्या आईच्या काळजीवाहू बाहुपाशामध्ये त्याला अधिकच कम्फर्ट अँड पीस त्या ठिकाणी त्याला अधिकच तो सुखावला, त्याला आल्हाददायक वाटू लागलं. कारण की ती कोणाची मिठी होती, आईची मिठी होती आणि आईच्या मिठीमध्ये तो बाळ सुखावला. पुढे पाहू आपण. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स. आणि मग त्याच ठिकाणी काही मिनिट पर्यंत, काही वेळपर्यंत त्या ठिकाणी ती मदर लंगूर त्या बेबीला पकडून तिथेच शांत बसून राहिली. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन्स अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम द फर्दर असॉल्ट. आता ती का तिथे त्याला पकडून शांत बसून राहिली, तर ती कदाचित विचार करत असेल की पुढला अशा प्रकारचा कुठलाही हल्ला होऊ नये, अशा प्रकारचा अटॅक आणखी होऊ नये, आणि म्हणून आपण आपल्या बाळाला कुठेतरी चांगल्या सेफ ठिकाणी, सुरक्षित जागेवरती कुठे ठेवू शकतो आपण, तर तसा ठिकाण कदाचित ती विचार करत असेल किंवा तशा ठिकाणाचा शोध घेण्याचा तिच्या मनात त्या ठिकाणी काहीतरी हलचल सुरू असेल आणि म्हणून ती त्या ठिकाणी शांत बसलेली आहे आणि त्या ठिकाणी पॉन्डर ओव्हर म्हणजे विचार करत आहे त्या ठिकाणी आपल्या बेबीला कुठे आपण ठेवलं पाहिजे की जेणेकरून पुढचा अशा प्रकारचा प्रसंग पुढे आणखी आपल्या बाळावरती येऊ नये. फॉर अ फ्यू सेकंड्स द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. आता बघा इथं खरे इमोशन्स आपल्याला त्या मदर लंगूरच्या कळत आहेत. ॲज इट इज अ नो डाऊट इट इज अन ॲनिमल. ती मदर लंगूर एक प्राणी आहे, बट तरी सुद्धा त्या भावना ज्या आहे
लेखकाच्या त्या तिला कळल्या. बघा काय झालं. फॉर अ फ्यू सेकंड द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. नॅरेटर सांगतो की काही मिनिट पर्यंत, काही सेकंद पर्यंत त्या मदर लंगूरने अगदी सरळ स्ट्रेट कुठे पाहिलं, माझ्या डोळ्यामध्ये, माझ्या नजरेमध्ये नजर टाकून, अगदी ती नजर खेळवून माझ्या नजरेत ती पाहू लागली. का, कशासाठी पाहिलं असेल, नजरेत नजर मिळवून? तर तो एक ग्रॅटिट्यूड होता, कृतज्ञता होती की माझ्या बाळाला या माणसाने वाचवलेलं आहे. आणि त्याचे मनातल्या मनात उत्कट, त्याची लँग्वेज नसते, भाषा नसते, परंतु फिलिंग्स ते व्यक्त करतात. तर त्यांनी त्या फिलिंग्स व्यक्त केल्या नजरेला नजर भिडवून. कोणाच्या? नॅरेटरच्या. इवन टुडे, लेखक सांगतो पुढे पहा की ती जी भावना होती ना, ती इवन टुडे आय कॅन नॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. लेखक सांगतात की आजही तिच्या त्या डोळ्यातील भावना ज्या आहेत, त्या नजरेतील भावना आहेत, त्या मी आजही विसरू शकत नाही. शोवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. तर ती नजर कशाची होती? तर तिच्या बाळाला वाचवण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची ती अगदी स्तब्ध नजर किंवा सायलेंट तो ग्रॅटिट्यूड होता जो तिने आपल्या नजरेतून व्यक्त केला होता. म्हणून ती नजर आजही नॅरेटरला विसरणं शक्य नाही असं ते सांगताय. आय वॉज ओव्हरहेम्ड बाय द इमोशन. आणि त्या मदर लंगूरच्या ज्या काही भावना होत्या, इमोशन्स, त्या इमोशन्समुळे, त्या भावनामुळे लेखक किंवा नॅरेटर काय झाला? ओव्हरहेम्ड म्हणजे अगदी हिलावून गेला, मन भारावून आलं, मन भरून आलं. याच्याही अंतःकरणामध्ये म्हणजे एक प्रकारे वेदना निर्माण झाल्या की त्या आईच्या भावना काय असतील यावेळी. ते लेखकाच्या, त्या नॅरेटरच्या, निवेदकाच्या देखील मनाला बोचू लागल्या. द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. आणि ज्या पद्धतीनं त्या मदर लंगूरने याला नॅरेटरला थँक म्हटलं, म्हणजे आता माणूस असता तर धन्यवाद मानले असते, पाया पडला असता, आहे की नाही, उपकार मानले असते. परंतु ते प्राणी असल्यामुळे बोलू शकले नाही किंवा त्या माणसाप्रमाणे हालचाली होऊ शकल्या नाही. पण आपल्या नजरेच्या माध्यमातून तिने जो काही धन्यवाद किंवा आभार लेखकाचे, नॅरेटरचे मानले, किंवा ज्या काही सेंटिमेंट्स, ज्या भावना ज्या आपल्या नजरेतून दर्शवल्या, त्या सगळ्या गोष्टीमुळे नॅरेटर अगदी ओव्हरहेम्ड झाला. म्हणजे नॅरेटर अगदी मन त्यांचे हिलावून गेले. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रिकन चाइल्ड इन हर लॅप. आणि त्या ठिकाणी इकडे नॅरेटर उभा आणि तिकडे ती बसलेली माता. तर ती कोणती माता होती? युनिव्हर्सल मदर, वैश्विक माता. म्हणजे ती आता त्या एकट्या त्या बेबी लंगूरची माता म्हणून नाही, तर संपूर्ण जगाची माता. आई ही आई असते, माता ही माता असते. ती मग एकट्याची असेल नाही तर संपूर्ण जगाची असेल, पण ती आई आहे. तर युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्टिकन चाइल्ड. आणि तो घट्ट पकडलेला, म्हणजे ज्याला होल्डिंग अ स्ट्रिकन चाइल्ड, तो जो काही ज्याच्यावरती अटॅक झालेला होता आणि त्याचा त्रास झालेला होता, अशा त्या जखमी बाळाला, त्या पिल्लाला पकडून आपल्या लॅपमध्ये, आपल्या कवेमध्ये पकडून ती विश्वाची माता त्या ठिकाणी बसलेली होती. देन इन अ फ्लॅश. आणि मग काय झालं पुढे? लगेच इन अ फ्लॅश म्हणजे लगेच एका क्षणात, इन अ फ्लॅश शी जम्प्ड विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बिल्ली. मग त्या बाळाला अगदी आपल्या पोटाशी, म्हणजे छातीशी कवटाळलं होतं. आता जेव्हा बंदर पुढे जातात किंवा झाडावरती उड्या मारतात, त्यावेळी त्यांचं पिल्लू पोटाला लपेटत असते, है ना, असं पोटाला लपेटून त्यांना ते घट्ट पकडून ठेवत असतात. आणि त्या बेबीने सुद्धा काय केलं? तिच्या बिल्लीला म्हणजे तिच्या पोटाला त्याने घट्ट पकडलं. जम्प्ड विथ हर बेबी. तिने उडी घेतली. अँड रिच्ड अवर किचन रूम. आणि ती कुठे पोहोचली? रिच टू अवर किचन, आमच्या म्हणजे लेखकाच्या किचन रूप पर्यंत पोहोचली. शी सर्वेड द एरिया फॉर द विशियस मेल लंगूर. आणि आता तिथे जाऊन तिने काय केलं? तर सर्वे केला. कशाचा? तर तो
मेल लंगूर आहे, जो व्हिशियस म्हणजे खूप अग्रेसिव्ह, तो कुठे आहे, म्हणजे जवळच आहे का, म्हणजे अजून पुन्हा तो अटॅक करेल का, ह्या गोष्टीचा तिने सर्व्हे केला. त्या ठिकाणी माहिती घेतली, म्हणजे पाहिलं, अँड देन लिफ्ट अवे इन द डायरेक्शन अपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलेंट एन्काउंटर. आणि हा जो काही त्या ठिकाणी व्हायलेंट एन्काउंटर घडला होता, म्हणजे अतिशय प्राणघातक हल्ला झाला होता किंवा प्राणघातक ही काही झुंबड त्या ठिकाणी घडलेली होती, या झुंबडपासून, या प्राणघातक हल्ल्यापासून वेगळ्या दिशेला, अपोजिट साइडला त्या ठिकाणी ती उड्या मारत निघून गेली. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स्ड मी दॅट इंटरस्पेसिस कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट इज इंडीड अ रियालिटी अँड शुड एनीवन स्ट्राईक द राईट कॉर्ड द रिलेशनशिप हर्म्स इनटू ऍक्शन. आता नॅरेटर इथं पुढे सांगतात की त्या बेबी लंगूर, मदर लंगूर यांच्यासोबत घडलेली ही जी काही माझी छोटीशी मीटिंग, म्हणजे ब्रीफ मीटिंग, म्हणजे छोटासाच हा त्यांचा जो काही सहवास लाभला होता, आणि त्याच्यातून जो काही कम्युनिकेशन त्यांच्यामध्ये घडला होता, शब्दाचा नाही परंतु भावनेचा कम्युनिकेशन, संवाद तो घडला होता. त्याहून त्यांना खात्री पटली होती की इंटरस्पेसिस म्हणजे आंतरजातीय, आंतरजातीय म्हणजे कसा की मानव प्राणी, मानव वेगळी स्पेसी झाली आणि प्राणी वेगळी स्पेसी झाली, तर मानव आणि प्राणी यांच्यातला जो काही इंटरस्पेसिस कम्युनिकेशन आहे, हा कम्युनिकेशन आणि याच्यातली जी काही म्युच्युअल ट्रस्ट आहे, अंडरस्टँडिंग आहे, ती खरंच एक रियालिटी असते, खरं म्हणजे त्याच्यात खरेपणा असतो. अँड शुड एनीवन स्ट्राईक द राईट कॉर्ड अँड द रिलेशनशिप हम्स इनटू ऍक्शन. आणि जे याच्यामुळे काय होते की त्यांच्यातलं, प्राण्यामधलं आणि आपल्यामधलं जे काही रिलेशन आहे, जे काही नातं आहे, ते अगदी घट्ट होते, मजबूत होते आणि ऍक्टिव्ह बनते. म्हणजे जसं आपण आपल्या घरी डॉग वगैरे आपण पाळत असतो किंवा काही इतर प्राणी पाळतो आणि त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये जे म्युच्युअल अंडरस्टँडिंग होत असते, त्याचं कारण ते असते. द मदर लंगूर शोड मी दॅट द फूड वॉज नॉट ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड अॅनिमल. मग आता त्या मदर लंगूरच्या त्या वागण्यावरून काय लक्षात आलं की लेखकाला समजलं की फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन. फक्त खाऊ पिऊ घालणं, अन्न देणं, पुरवणं हेच काही कम्युनिकेशनचं मीन्स नाही, म्हणजे माध्यम नाही किंवा संवाद नाही. कुणातलं? मॅन अँड अॅनिमल, प्राणी आणि मनुष्य यांच्यामध्ये, म्हणजे मनुष्याने प्राण्याला खायला देणं आणि ते प्राण्याने खाणं, हाच म्हणजे त्यांच्यातला काही तर दॅट देअर वेअर अदर मीन्स ऑफ इस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट. तर त्यांच्यामध्ये काय असलं पाहिजे? एक प्रकारचा बॉन्ड असला पाहिजे, एक प्रकारचा सहसंबंध असला पाहिजे, आणि तो आहे ट्रस्ट, कंपॅशन. कुठल्या कुठल्या गोष्टी? ट्रस्ट, कंपॅशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग. या तीन गोष्टी प्राणी आणि व्यक्ती ह्यांच्यामध्ये, ह्युमन बिईंग अँड अॅनिमल्स यांच्यामध्ये तीन गोष्टी असायला हव्यात. एक ट्रस्ट, परस्परावरचा विश्वास, म्हणजे आपण त्या प्राण्याच्या जवळ गेलो तरी आपल्याला धोका नाही आणि आपण त्याच्याजवळ गेलो म्हणून त्याला धोका नाही, असा एकमेकांवरती असलेला विश्वास. कंपॅशन, एकमेकाच्या बद्दल असलेली भावना, म्हणजे एकमेकाच्या बद्दलची दयाभाव, त्याच्याबद्दलचा दयाभाव. अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग, परस्परांच्या भावना समजून घेण्याची क्षमता. ह्या तीन गोष्टी असायला पाहिजेत, तरच त्याच्यामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये कम्युनिकेशन आहे, असं त्या ठिकाणी लेखकाला म्हणायचं आहे. 55 years have passed since that day. त्या दिवसापासून आतापर्यंत 55 years निघून गेले. 55 वर्ष या घटनेला झालेली आहेत. आय एम नाऊ 70 years old. आणि आज लेखकाचे वय काय? तर 70 years आहे. 70 मायनस 55 केलं तर त्यावेळी लेखकाचे वय काय होतं ते तुम्ही काढू शकता. बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. परंतु नॅरेटर म्हणतो की आजही
मला त्या गोष्टीची चांगल्या प्रकारे आठवण येत आहे. काय? एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. हा जो काही एक वेगळ्या प्रकारचा एन्काउंटर होता, वेगळ्या प्रकारचा हा हल्ला होता किंवा वेगळ्या प्रकारची झुंबड होती, ह्याची मला आजही आठवण येते किंवा मी आजही ती गोष्ट मोठ्या आनंदाने मी ती आठवण करत असतो, असं लेखकाने सांगितलंय. कोण आहे नरेटर? तपन मुखर्जी. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हा लेसन, ही स्टोरी या ठिकाणी आपण संपवलेली आहे. तर या माध्यमातून मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वांना रिक्वेस्ट आहे की इफ यू हॅवंट सबस्क्राईब माय चॅनल येट, प्लीज subscribe and share this video. Okay, thank you.